दूसरा सेमीफाइनल का मुकाबला ध्रुव 11 वर्सेस मिहान 11। एक तरफ रहेगा परेश चिखलीकर और दूसरी तरफ रहेगा प्रतीश मस्कर उर्फ मोंटू। देखते हैं, बहुत अच्छा मुकाबला होगा ये भी, क्योंकि दोनों टीम में अच्छे अच्छे बल्लेबाज है, अच्छे अच्छे गेंदबाज है। स्ट्राइक एंड पर आए अक्षय मस्कर, अच्छी बल्लेबाजी की कल के दिन में। देखते हैं अभी उनके साथ इधर है उमेश गोसावी। यहाँ पर थोड़ा सा चेंज अप किया है प्रतीश मस्कर ने और गेंदबाजी करने के लिए आए 40+ का एक अच्छा अनुभव मंगेश घरात। देखते हैं, अभी तक इस टूर्नामेंट में अच्छी गेंदबाजी करी है मंगेश घरात ने अपने टीम के लिए। पिछला मैच था उनका सुपर ओवर का, एक ओवर का, वहां पर भी अच्छी गेंदबाजी करी, अपने टीम को जीत दिलाई। अभी ये इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा, यहां से जो जीतेगा वो सीधा पहुंचेगा फाइनल में। गेम ऑन। और पहला गेंद उठाने की कोशिश और अंपायर की उंगली आसमान में। अक्षय मस्कर बैक टू द पवेलियन डीजे। और यहाँ पर चकमा दिया अक्षय मस्कर को मंगेश घरात ने। मैंने बताया था 40+ का एक अच्छा अनुभव इनके पास। दोनों टर्न डालते एक हाथ से, लेग कट, ऑफ कट और चक्का मिला। पहली गेंद में विकेट मिला और अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं प्रतीश मस्कर, इस टीम का सबसे बड़ा बल्लेबाज। अभी पूरी जिम्मेदारी प्रतीश मस्कर के ऊपर होगी और अभी भी प्रथमेश मस्कर भी बाकी है जो अच्छे फॉर्म में टूर्नामेंट में। लकी मात्रे यांच्याकडून आयोगासाठी 100 रुपये फिल्डरला दिले, धन्यवाद। असेच प्रोत्साहित करा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा। चला वळूया अंपायर, सामना चालू करा। अजून फायनलचा सामना देखील खेळायचा आपल्याला। सो अभी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रतीश मस्कर। देखते पहली गेंद में झटका मिला टीम ध्रुव 11 को। नया बल्लेबाज प्रतीश मस्कर तो गेंदबाजी के लिए मंगेश घरात। फिर एक बार उठाने की कोशिश, वहां पर फील्डर है लेकिन वहां पर जाता हुआ सीधा गेंद, 4 रन डीजे। चार रन से खाता खोला प्रतीश मस्कर ने और टीम का भी अकाउंट ओपन हो गया। इसी के बाद टीम की रन संख्या होती हुई 2 गेंद और 4 रन। फिर एक बार तैयार प्रतीश मस्कर टू मंगेश घरात। और इस बार उठाया गेंद हवा में, वहां पर कोई फील्डर नहीं, गेंद जाता हुआ सीधा बाउंड्री लाइन बार। बिग 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 8 रन। बड़ा बल्लेबाज है इस टीम का प्रतीश मस्कर। जब तक मैदान के अंदर है कोई चिंता करने की जरूरत नहीं ध्रुव 11 को। फिर एक बार तैयार, इस बार रिवर्स खेलने की कोशिश, अच्छा शॉट लेकिन जाता हुआ ये सीधा शॉट। 1 रन डिक्लेयर की स्वरूप में और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या चुकी है टोटल 11 रन। 4 गेंद 11 रन, 4 ओवर का मुकाबला होगा। यहां से अगर अभी स्ट्राइक एंड पर आए हैं बल्लेबाज उमेश गोसावी तो मंगेश घरात। इनके अंदर भी ताकत है छक्के मारने की, इसलिए कप्तान ने विश्वास दिखाया, उनको ओपनिंग में भेजा। 4 गेंद खत्म हुए, पहले ओवर के 2 गेंद बाकी है, पावर प्ले की 1 ओवर रहेगी है। पावर प्ले के 2 बॉल बाकी है, 11 रन बनाए ध्रुव 11 ने। 2 गेंद अभी भी बाकी है, देखते हैं इस 2 गेंद में कितने रन बना पाते हैं टीम ध्रुव 11। और तैयार उमेश गोसावी टू मंगेश घरात।
और इस बार उड़ाया गेंद, सीधा जाता हुआ 1 बाउंड 4 रन। मैंने बताया था इस बैट्समैन के अंदर भी ताकत है छक्के चौके मारने की, और वो उन्होंने करके दिखाया। डीजे डीजे मास्टर, और यहां से रन बढ़ते हुए टोटल हो चुके 15 रन। और लास्ट बॉल थोड़ा सा स्लोअर बॉल डाला था, अच्छा गेंद करा, अच्छा कमबैक करा मंगेश घरत ने। और इसी के साथ ओवर की समाप्ति। ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या वही स्थिर शब्द 15 रन। डीजे यहां पर थोड़ा सा लोअर फुल टॉस था, वहां पर फील्डर है, वहां पर फील्डर ने बॉल पकड़ा, फेंका, तब तक 1 रन दौड़ा। कानिपनाथ 11 टीमचे ओनर सौरभ कानिपिले यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन बसावे। आपले देखिए हार्दिक स्वागत। चलो चलते हैं मैदान की ओर, फिर एक बार तैयार कैप्टन टू कैप्टन। और इस बार खेला सामने, वहां पर फील्डर प्रशांत घरत, कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा, फेंका, तब तक मात्र बस 1 रन दौड़ा। अच्छी गेंदबाजी करी परेश चिखलेकर ने अभी तक। टोटल 3 बॉल डाले अभी तक, 3 बॉल में खर्च करे उन्होंने मात्र 5 रन। फिर एक बार तैयार। हॅलो, चला प्रकाश बाबा मस्कर, तुम्हाला विनंती असेल स्टेजवरती येऊन बसायचं आहे। चला पोरांनो, स्टेज खाली करा, पाहुणे मंडळी येत आहेत। चला या, कृपया करून बारीक पोरांनी चला या, आता स्टेज खाली खाली या। करावे, कारण की ग्रामस्थ मंडळाने प्रकाश बाबा प्रमुख मस्कर, अतिथी थोड्याच वेळात आपल्या येतील। विनंती आहे स्टेजवरती यायचे बसण्यास। तो चलो चलते हैं मैदान की ओर। अभी तक शांत रखा है प्रतीश मस्कर को परेश चिखलेकर ने। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक करा इस मैच में परेश चिखलेकर ने। फिर एक बार तैयार, इस बार घुमाया, और यहां पर अच्छा गेंद, सीधा बोल्ड, प्रतीश मस्कर बैक टू द पवेलियन, गोल्डन विकेट। डीजे ची धाव संख्या किती आहे रे? 21। या षटकातील येणारे काही 2 चेंडू बाकी। एक चेंडू मोठा असा मासा पकडण्यात आलाय, ज्यासाठी रचलं होतं
संघाचा सेनापती प्रतीश मस्कर बॅक टू द पेव्हिलियन. त्याची जागा भरून काढणार अजून एक हार्ड फलंदाज ज्याने कालपासून सर्वांची मनं जिंकली. प्रथमेश मस्कर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज संघाचा सेनापती परेश चिखलेकर मिस्टर 360. शेवटचा चेंडू समोर प्रथमेश. बघूया. चलो अभी नया बल्लेबाज प्रथमेश मस्कर, ये भी अच्छे फॉर्म में केफिल में सामने, और इस बार उन्होंने आते ही स्ट्रोक खेला. वहां पर फील्डर श्याम नाना घरत अच्छा बैकअप दिया. अंकुश कातकरी डाई मारी. उनको पता है सेमीफाइनल का मुकाबला है, क्योंकि यहां से अगर कुछ गलती करी 22 रन हो चुके हैं. चला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. येणारे 12 चेंडू कितपर्यंत मजल मारेल संघ. फर्स्ट इनिंग मध्ये प्रथमेश मस्कर ऑन स्ट्राईक आहे. प्रतीश मस्कर बॅक टू पॅव्हिलियन. येणारे 12 चेंडू कितपर्यंत पोहोचेल संघ. हार्ड हिटर फलंदाज अजून देखील मैदानात आहेत. समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. परेश चिखलेकर आहे, प्रशांत घरचे, मयूर कोलंबे. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. प्रणय रमाणे, खूप असे नामवंत फलंदाज गोलंदाज आहेत समोरच्या टीम मध्ये. तर डोंगर रचावा लागेल सेमीफायनलचा दुसरा सामना. कोण जाणार फायनल मध्ये प्रवेश करणार आहे का थोड्याच वेळात समजेल आपल्याला. नौका गोलंदाज प्रशांत घरत, ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ऑन स्ट्राईक प्रथमेश मस्कर. चलो सेमीफाइनल 2 ध्रुव 11 वर्सेस मिहान 11. अभी तक स्कोर कार्ड है 2 ओवर के बाद 22 रन 2 विकेट. तीसरी गेंदबाजी करने के लिए आए प्रशांत घरत, सामने बल्लेबाज प्रथमेश मस्कर. और यहाँ पर शॉर्ट पिच गेंद, और शॉर्ट पिच गेंद को माफी नहीं, गेंद जाता हुआ बाउंड्री लाइन बाहर. 6 रन डीजे. अच्छा शॉट मारा, सबकी वाट लगा दी. फिर एक बार तैयार प्रथमेश मस्कर. फिर एक बार अच्छा खेला ये स्ट्रोक. वहां पर फील्डर है तैनात पप्पू कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा, फेंका, तब तक 1 रन दौड़ा. और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ते हुए टीम की रन संख्या चुके टोटल 29 रन. 2 गेंद 29 रन. सलामी वीर अभी तक मैदान के अंदर है. और यहाँ पर उड़ाया, वहां पर कोई फील्डर नहीं है. फील्डर दौड़े, गेंद को पकड़े, तब तक 2 रन मिले टीम ध्रुव 11 को. थ्रो अच्छा था लेकिन रन कंप्लीट. यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या चुकी है 31 रन 2 विकेट. प्रथमेश मस्कर को पता है अगर हम 50 to 55 रन का भी टारगेट रखते हैं तो हम यहाँ से जीत सकते हैं, क्योंकि बॉलिंग अटैक अच्छा है उनका. टोटली बॉलिंग के ऊपर ये पूरे मुकाबले उन्होंने जीते इस टूर्नामेंट के अंदर. लेकिन वहां पर भी परेश चिखलेकर, प्रशांत घरत, उसके बाद मंगेश घरत जैसे, मयूर कोलंबेकर जैसे अच्छे बल्लेबाज है. अंपायर स्पीड अप करो, फाइनल का मुकाबला भी खेलना है हमें. चौथा गेंद डालने के लिए तैयार है प्रशांत घरत. और यहाँ पर उड़ाया गेंद, वहां पर फिर एक बार बॉल जाता हुआ पप्पू के हाथ में. फिर एक बार कोई गलती नहीं, गेंद को पकड़ा, फेंका, फिर एक बार 1 रन दौड़ा. यहाँ से एक छक्के के बाद प्रथमेश मस्कर 1-1 से सिंगल से स्ट्राइक चेंज कर रहे, क्योंकि उनको पता है कि अभी मेरा इस विकेट पे खड़ा रहना बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, क्योंकि प्रतीश मस्कर, अक्षय मस्कर आउट हो चुके हैं. फिर एक बार तैयार प्रशांत घरत टू प्रथमेश मस्कर. फिर एक बार उड़ाया, वहां पर फील्डर है लेकिन गेंद जाता हुआ सीधा गैप में. 6 रन.
डीजे का भी धन्यवाद बोलना पड़ेगा, अच्छे अच्छे सॉन्ग लगा रहे हैं जैसे प्रेक्षक भी उत्साहित हो रहे हैं। और यहाँ पर प्रथमेश मस्कर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। इस बार फिर एक बार उड़ाने की कोशिश, वहां पर फील्डर है प्रणय, इस बार गलती करते हुए प्रणय एक रन दौड़ा, दूसरे रन दौड़ने की कोशिश थी लेकिन प्रथमेश मस्कर रेडी नहीं थे। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। टीम की रन संख्या चुकी है 3 ओवर के समाप्ति के बाद 39 रन। स्ट्राइक अपने पास रखी प्रथमेश ने, 39 रन। तब तक जाते हैं डीजे। तर फर्स्ट इनिंग मधला शेवटची ओव्हर घेऊन येणार, कोणला प्राचारण करणार, कर्णधार परेश चिखलेकर। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 39, 39। शेवटचा षटक नक्की. समोर फलंदाज प्रथमेश मस्कर अजूनही धडतोय, लढतोय, आपल्या संघासाठी पुढे नेतोय। शेवटचे 7 चेंडू कितीपर्यंत मजल मारणार, धावांचा वाटतंय डोंगर तुम्हाला? रचावा लागेल। रुद्रांश गोवारी किती रन बनवतील, शेवटचा षटक आहे। समोर फलंदाज आहे प्रथमेश मस्कर, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच कालपासून जे बॅटिंग खूपच छान केली आहे, संघासाठी पुढे घेऊन चाललाय, एक हाती लढतोय संघ। नक्कीच विश्वास दाखवला ऑप्शन मध्ये प्रतीश मस्करने। टोटल 22,000 पॉइंटने त्याला विकत घेतलाय आणि तो विश्वास पूर्ण करून दाखवलाय प्रथमेश मस्करने आपल्या ओनरचा, कॅप्टनचा। चांगली फलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि हा सामना देखील तो एकटा लढतोय। बघूया थोड्याच वेळेला 6 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे, या 6 चेंडू मध्ये किती धावा करतो प्रथमेश मस्कर आपल्या संघासाठी। चला या ओव्हर मध्ये किमान 10 ते 15 रन जर आले ना तर टफ फाईट मॅच होईल। एक 50-55 स्पीड अंपायर चला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज संतोष घरात आणि पहिला चेंडू उडवलाय, तिथे फिल्डर पप्पू काही चूक नाही करत। प्रथमेश मस्कर, मोठा मासा लागला गलाला। डीजे जेल पकडलाय प्रणय रामाने। वाह, डीजे धन्यवाद डीजे मास्टर। काय झेल पकडलाय प्रणय रामाने, कालपासून नाराज केलं होतं या फलंदाजाने, आता मात्र काहीसं यष्टीरक्षक करत असताना एक फ्लाइंग झेल पकडलाय। चांगला झेल नक्कीच रुद्रांश गौरी, चांगल्या टायमिंग वर त्यांनी पकडलाय आणि सेमी फायनलचा सामना चालू आहे। क्षेत्ररक्षकच्या रेस मध्ये खूप सारे खेळाडू आहेत आणि क्षेत्ररक्षकच्या रेस मध्ये थोडी प्रणय रामाने आहे। क्षेत्ररक्षक मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षक केलंय खूप साऱ्या प्लेयरने आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय, स्वतः ओनर नरेश घरात, लेफ्टी। आणि नरेश घरातने सुद्धा चेंडू उडवले हवेत आणि तिथे आता चुकी करतोय क्षेत्ररक्षक राज चिखलेकर। 1 बाउंड 4 रन। डीजे
त्याचा सेनापती आपल्या टीम साठी बाहेर जातोय, आत येतोय, आत जातोय, बाहेर येतोय. फलंदाजांची काय 43 धावा लागलाय धाव फलकावर. 4 विकेट, 3 चेंडू बाकी आहेत फर्स्ट इनिंगचे. 43 धावा, अजून देखील 3 बॉल बाकी आहेत. इथून जर 10 ते 5 रन बनवला तर ध्रुवने चांगला स्कोर राहील त्यांच्यासाठी, त्यांच्या बॉलरांसाठी. पुन्हा एकदा तयार संतोष घरत आणि नरेश घरत. 40+ वर्सेस 40+. पुन्हा एकदा ह्यावेळी उडवायची गरज, पण इथून परतावा लागेल नरेश घरत यांना. बदला घेतलाय तो संतोष घरत यांनी. नरेश घरत बॅक टू द पवेलियन. ठोकडी जे आणि इथून संतोष घरत आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तो भावेश घरत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण टप्पा पाडून बॉल जाता तो एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. आणि या इनिंगचा शेवटचा बॉल असणार आहे. बघूया आता शेवटच्या बॉलवर किती रन पर्यंत मजल मारेल हा संघ. समोर फलंदाज भावेश घरत, गोलंदाज संतोष घरत. आता मात्र चेंडू मारला, चेंडू खाली रक्षक, बट बॉय वेल कॅच. तर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 43 धावा. 44 धावांचा टार्गेट लक्ष ठेवला तो ध्रुव 11 संघाने मिहान 11 संघासमोर. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्रतीश मस्कर, आणि लवकरात लवकर 2 सलामीवीर पाठवून द्या मैदानात. तोपर्यंत जाऊ पण डीजेकडे. ठोकटी जे येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. कोणता गोलंदाज असा आहे ते रन्स रोखेल आणि कोणते फलंदाज असे आहेत की आपल्या संघाला जिंकण्यासाठी वरपर्यंत नेईल. जो सामना जिंकेल तो डायरेक्ट इंटू फायनल्स मध्ये प्रवेश करेल. असे कोणते फलंदाज पाठवेल संघाचा सेनापती कॅप्टन मिस्टर परेश चिखलेकर. ठोक डीजे. चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे परत चिखलेकर आणि टीमला विनंती असेल ओपनिंगची जोडी मैदानात पाठवायची आहे येणाऱ्या 5 मिनिटात. बघा गोविंद हॉटेलचे प्रोप्रायटर द मिस्टर रोशन घरत बॅक फ्रॉम व्हिएतनाम. खास केपीएल साठी ते आलेच. KPL चा आनंद घेण्यासाठी खास व्हिएतनाम रिटर्न रोशन घरत. बघा किती क्रेज असतो KPL चा. कुठून कुठून लोक येतात बघायला. सोडून आले आपली ट्रिप, आपला प्रवास सोडून आले ते खास KPL बघण्यासाठी. त्यांचा देखील मनापासून अभिनंदन. कमिटी कडून कालुंद्रे गावाकडून ओमकार घरत. काय बोलायचंय नंतर बोला नंतर. दिलाय बॉल दिलाय अंपायर कडे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर फायनलचा सामना असणार आहे.
समोर संघ असणार आहे कानिफनाथ 11 आणि त्यांच्या समोर कोण खेळणार थोड्याच वेळात आपल्याला बघायला भेटणार आहे. मियान 11 का ध्रुव 11, ध्रुव 11 का मियान 11. चला येणारे 24 चेंडू, येणारे 4 ओव्हर मध्ये 44 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 6 चेंडू मध्ये 29 धावांची पारी खेळणारा फलंदाज मयूर कोलंबे धावपट्टीवर जातोय. आपल्या संघाला फायनल मध्ये न्यायचा असेल तर कामगिरी परत करून दाखवेल का. समोर गोलंदाज वेगळा आहे. ओपनिंगची जोडी मात्र तीच येते, काहीतरी रणनीतीमध्ये बदल नाहीये. कर्णधाराला माहितीये ही जोडी जर टिकली. रुद्रांश मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती मयूरने, तुम्हाला माहित असेल. काय वाटतंय 29 नाही 32 ते 35 धावांची खेळलेली त्यांनी. आता फक्त 44 रन पाहिजेत. इथून चांगली फलंदाजी केली तर फायनलचा तिकीट भेटणार मियान 11 संघाला. जर खराब फलंदाजी केली तर तिकीट भेटणार ध्रुव 11 संघाला. तर पहिला गोलंदाज आलाय ध्रुव 11 चा, स्वतः ओनर स्वतः सेनापती नरेश घरात. लेफ्ट आर्म द विकेट. समोर फलंदाज मयूर कोलंबे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू तब्बल 29 धावांची हाणामारी केली होती, परंतु आता गोलंदाज मात्र डावखुऱ्या हाताचा नरेश घरत. तर तसं बघायला गेलं तर संपूर्ण केपीएल मध्ये डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांची वाह झाली आहे. पहिलाच चेंडू ब्लॉक होलचा कव्हरच्या दिशेने, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, फलंदाज होईल बाद. मयूर कोलंबे बॅक टू द पेव्हिलियन पेव्हिलियन पेव्हिलियन. ठोकडी होता कर्णधाराने. आता त्याची जागा भरून काढणार प्रशांत घरत. समोर प्रशांत घरत, दुसरा गोलंदाज नरेश घरत. तर मी मगाशी सांगितलं होतं भावेश पाटील, पूर्ण केपीएल मध्ये लेफ्ट हँड गोलंदाजांची वाह झाली आहे. काय म्हणाल त्याबद्दल. समोर फलंदाज प्रशांत घरत, दुसरा चेंडू घेऊन येणार नरेश घरत. बघूया काय रणनीती असेल या चेंडूवरती. पुन्हा काहीस तसंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा चेंडू मात्र उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षण. प्रथमेश मस्कर चुकी काही करणार आहे. एक दुसरा मोठा मासा गळाला लागलाय. प्रशांत घरत बॅक टू द पेव्हिलियन. ठोकडी धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र लाल वादळ मात्र मैदानात गाजायला लागलाय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट, पूर्णपणे बांधून ठेवलाय. आता मात्र त्याची जागा भरून काढणार संघाचा सेनापती मिस्टर 360 परेश चिखलेकर ऑन स्ट्राईक. काय करेल संघासाठी. नक्कीच चांगला मोठा मासा लागलाय गळ्याला. 21 बॉल आणि 44 धावांची गरज. आणि आता स्वतः सेनापती परेश चिखलेकर. बघूया अजून देखील त्यांची बॅट लागलेली नाही, परंतु आज सामना त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. लेफ्टीचा कमाल आहे हा. अनुभव अनुभव अनुभव. चौथा चेंडू नरेश घरत, समोर फलंदाज संघाचा सेनापती परेश चिखलेकर. काय करेल टीम साठी. अरे वाह वाह
वाह Oh वाह, my God. काय घडलंय मैदानात? ज्याच्यासाठी संघर्ष केला होता तोच संघर्ष योद्धा बनलाय. संघाचा सेनापती मिस्टर मिस्टर परेश चिखलेकर बॅक टू द बॅनर. वाह काय गोलंदाजी आहे, मानलं पाहिजे. DJ. ठोक DJ. डीजे मास्टर संघाचा सेनापती तारणहार ज्या नावाने संघ ओळखला जातो मिस्टर 360 परेश चिखलेकरला माघारी पाठवलंय. वा काय गोलंदाजी केले. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 4 गडी गारद करणारा पहिला गोलंदाज ठरतोय. एकही रन नाही दिली आहे. वा काय गोलंदाजी. या षटकात येणारे 2 चेंडू बाकी. येणारे 2 चेंडू. समोर फलंदाज संतोष घरात 40+. आता मात्र वरती उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय जडतोय पडतोय. वा 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 व्हॉट अन एफर्ट्स व्हॉट अन एफर्ट्स. वा व्हॉट अ कॅच. ठोक डीजे. आणि हॅट्रिक. मास्टर वा बघा क्षेत्ररक्षक लेग साइडला होता, समोर धावत आलाय, फ्रंटला येऊन कॅच पकडली आहे. वा कौतुक झालं. सर्वांना विनंती असेल या क्षेत्ररक्षकासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. वा काय झेल पकडलाय प्रतीश मस्कर. वाजवा टाळ्या. हॅलो हॅलो. बघा काय गोलंदाजी म्हणाली पाहिजे. काय गोलंदाजी. तब्बल 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडू मध्ये 4 गडी गारत, ते पण सगळे टॉप लेवलचे पाडले. टॉप लेवलचे. एकही रन न देता संघ मला का म्हणून ओनर घेतलाय आणि का माझ्यावरती गोलंदाजी दिले असा कर्णधार प्रतीश मस्करला प्रश्न विचारायला लागेल. का शेवटचा चेंडू. समोर नौका फलंदाज महेश घरात. दोघेही 40+ खेळाडू आहेत आमने सामने. काय रणनीती असेल. बघा शेवटच्या चेंडूवरती 1 रन आली. भावेजी बोलो जी. हॅलो हॅलो. बघा पाणी द्यायचंय मैदानात. या या ठिकाणी सन्माननीय अतिथी खऱ्या अर्थानं ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल, विनीत सुनील शेठ मस्कर साहेब या स्पर्धेसाठी मात्र दाखल झाले. त्यांचा हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे स्पॉन्सर केली गेली आहे. अगदी टी शर्ट, ट्रॅक असू द्या, ट्रॉफीज असू द्या, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, फ्रीज आणि त्यानंतर आपण पाहतोय की लाईव्हची व्यवस्था देखील ज्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून केली गेली आहे ते सन्माननीय अतिथी विनीत सुनील शेठ मस्कर साहेब या स्पर्धेसाठी मात्र दाखल झालेत. त्यांचं पुनश्च काळुंद्रे प्रीमियर लीग 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या, इथे बसून आपण सामन्यांचा स्वाद घ्यायचा आहे. पुनश्च त्यांचं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला नौका गोलंदाज संघाचा सेनापती प्रतीश मस्कर दुसरी ओव्हर घेऊन येणार आपल्या संघासाठी. स्ट्राईकला फलंदाज महेश घरात आणि सलामीला आलेला फलंदाज अजून देखील धावपट्टीवर आहे प्रणय रमाने. भावेश पाटील काय कौतुक कराल जर ज्याने परेश चिखलेकरचा झेल पकडला स्लिप मध्ये. नक्कीच सकारामची घरात कौतुक यायली. करायलाच पाहिजे. चांगला झेल पकडला त्यांनी. गोल्डन विकेट होता. एक अनुभव आहे त्यांच्याकडे. सकाराम घरात
चांगला अनुभव आहे, त्यांना स्लीप मध्ये ठेवलाय. कालपासून तिथेच फिल्डिंग करतात. आता एक चेंडू त्यांच्याकडे आला, तो पण मोठा मासा लावला त्यांनी गलाला. आणि कॅप्टन ओनर सर्व खुश असतील त्यांच्याकडे. जाऊ द्या मैदानाकडे. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. प्रतीश मस्कर तयार. आणि इथे स्लोवर बॉल टाकलेला, तिथे फिल्डर आहेत. आणि इथे काय घडतोय मैदानात. 40+ असू दे, अंडर 19 असू दे, नाहीतर त्यावरचा कुठलाही क्षेत्रक असू दे, कोणच चुकी करत नाही. तुकाराम मस्कर, गुड फिल्डिंग डीजे. एक हाती सामना विजयाच्या दिशेने नेतोय. पहिला तर संघाचा संघ मालक नरेश घर, आता दुसरा प्रतीश मस्कर. एकामेकाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी होते. चिक मारा. काय म्हणाल भावेश पाटील? नक्कीच मला असं आता वाटतोय रुद्रांश गवारी या संघाने सकाळी 6 वाजता उठून प्रत्येक खेळाडूला प्रॅक्टिस दिले. कोणीच चुकी करत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षक होतोय प्रत्येकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल जातोय, तिथे फिल्डर आहे तैनात. काहीच चुकी नाही. बॉल पकडेल, फेकेल तोपर्यंत 1 रन. आणि 1 रन 2 रननी काहीच होणार नाही, कारण की उर्वरित राहिलेलेच फक्त आणि फक्त 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 42 धावांची गरज. आता फक्त पप्पू आणि पप्पू याच्यावर विश्वास असेल. पण समोर देखील चांगला जो बॉलर आहे तो मंगलमूर्ती संघाकडून पहिली बॉलिंग करतो नेहमी. आणि आता मात्र तिथे फिल्डर होते, पण चांगला बॅकअप दिला प्रथमेश मस्करने. आणि हा सामना पूर्ण झुकलाय तो ध्रुव 11 या संघाकडे. चांगली गोलंदाजी केली नरेश घरतने आणि त्याच्यानंतर कॅप्टन प्रतीश मस्करने. 14 चेंडू 41 ची गरज. पप्पू एकटा रडतोय संघासाठी. करून दाखवेल का सिद्ध? पुन्हा एकदा 9 का चेंडू. समोर राज आहे. वाह, प्रयत्न करतायत. प्रयत्नानं यश येत नाहीये. एकही मोठा फटका जात नाहीये. सर्वचे सर्व ग्राउंड शॉट खेळतायत. चला स्पीडअप करा. फायनलचा सामना बघण्यासाठी आपले प्रमुख अतिथी विनीत दादा मस्कर स्वतः आलेले आहेत. यानंतर फायनलचा सामना होणार कानिफनाथ 11 वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, चेंडू हवेत. तिथे फील्डर आहे तो ओमकार, पण बॉल थोडा लांब होता. आणि दुसरा रन धावलाय तो राज चिखलेकरने. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाते ती 6 धावांवर. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. स्पीडअप करा फटाफट. 12 चेंडू 38 धावांची गरज. कोणाच्या खांद्यावरती गोलंदाजी देईल? कर्णधार प्रतीश मस्कर. नौका गोलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज, ऑलराऊंडर प्लेयर प्रथमेश मस्कर. समोर सलामीला आलेला फलंदाज प्रणय रामाने अजून देखील आपल्या संघासाठी धडतोय, पडतोय, लढतोय, पण यश काय मिळत नाही. ऑन स्ट्राईक राज चिखलेकर असेल. येणारे 12 चेंडू विजयासाठी. 38 रन्स टू विन. 12 चेंडू 38 धावांची गरज. समोर फलंदाज राज चिखलेकर. गोलंदाजीच्या उमलट्यावर प्रथमेश मस्कर. पहिला चेंडू मात्र उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? नाही नाही, चेंडू गेलाय सीमारेषेपा. षटकार. तर पहिल्याच प्रथमेश मस्करच्या चेंडूवरती एक मोठा तडाखा लगावलाय. अंडर 19 चा खेळाडू राज चिखलेकर. पुन्हा एकदा रन्स मध्ये वाढ होईल. संघ जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. दुसरा चेंडू समोर राज चिखलेकर. वाह, पुन्हा एकदा उडवलाय.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू होईल नो मॅन्स मध्ये लॅड. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केल्यात. वा, काय का होईना पण संघासाठी लढतायत. दोन्ही फलंदाज संघाला पुढे न्यायचं काम करतायत. प्रणय रमाने, राज चिखलेकर दोघांची मीटिंग झाली. काय का होईना आपल्याला डोंगर चढायचा आहे. येणारे 10 चेंडू, 30 धावांची गरज. जाईल का संघ, मजल मारील का? तिसरा चेंडू समोर राज चिखलेकर, स्लोवरचा चेंडू मारलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2ही धावा पूर्ण केल्यात. प्रथमेश थोडा नाराज आहे, फिल्डिंग पाहिजे तशी होत नाही. चला प्लेयरांनी बाहेर वा. पुन्हा एकदा राजू चिखलेकर समोर प्रथमेश मस्कर. काय अशी रणनीती असेल? आता मात्र पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न, चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. येणारे 8 चेंडू 28 धावांची गरज. येणारे 8 चेंडू 28 धावांची गरज असताना समोर फलंदाज ज्यानं षटकार मारलाय पहिल्या चेंडूवरती प्रथमेश मस्करच्या. पुन्हा एकदा ओ हो हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू, येणारे 7 चेंडू 28 ची गरज. 7 बॉल 28 ची गरज असताना पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर दुहेरी धावामध्ये रन्स आल्या. 2 चेंडूवरती शांत ठेवलाय. शेवटचा चेंडू मात्र उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषे पार ठगडीचे. तर येणारे शेवटचे 6 चेंडू 24 रनची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज असताना कोणाच्या खांद्यावरती दिलंय जोर आपण पाहू शकता. नौका गोलंदाज चौथीवर घेऊन आलाय ओमकार घरत. समोर बघा सलामीला आलेला फलंदाज अजूनही लढतोय आपल्या टीम साठी. प्रणय रमाने ऑन स्ट्राइक. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. सॉरी माफ करा, 24 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. नौका गोलंदाज ओमकार खेळत ऑन स्ट्राइक. प्रणय रमाने, बघूया काय रणनीती. पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका मारेल का? वाईड, पंचांचा इशारा आहे. वाईड चेंडू, एक धाव वाढ होईल. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 23. 6 balls 23 runs to win. पुन्हा एकदा प्रणय रमाने समोर ओमकार खेळत. काय रणनीती रचली असेल? आता मात्र उडवलाय चेंडू, उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षण, दोघात मी माझ्यात तू. आता मात्र संघाचा सेनापती आपल्या टीम साठी. वाह, काय क्षेत्ररक्षक करतोय. पुन्हा एकदा झेलबाद ठोकडी. तर बघा सलामीला आलेला फलंदाज प्रणय रमाने आता बॅक टू द पॅव्हिलियन. त्याची जागा भरून काढणार सनी चिखलेकर, द बर्थडे बॉय. आज वाढदिवस आहे सनी दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटचे 5 चेंडू समोर द बर्थडे बॉय सनी चिखलेकर. आता मात्र बर्थडे बॉय उडवतोय चेंडू. एसटी रक्षकाच्याकडे. एसटी रक्षक चुकतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट.
एक धावेने संघ पुढे जाऊन सरकेल. संघाची धाव संख्या 22. येणारे 4 चेंडू. 22 ची गरज. 4 बॉल 22. डबल दुरी. वाह वाह, काय ठोकलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अरे वाह, आता मात्र मिस करतोय. बघा राज एकटा लढतोय संघासाठी, मारतोय खरा. जेल सोडलाय दोघांनी. ओ, आता मात्र फलंदाज बाद. वॉट कॅच, अक्षय मस्कर काय कॅच पकडली आहे. बघा राज चिखलेकर यांची जागा भरून काढणार फिरकीचा जादूगार, ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं अंकुश हातकरे ऑन स्ट्राईक. बोला हॅलो. कृष्णा घरत यांच्याकडून ओमकार घरत याच्यासाठी 500 रुपये जमा झालेत. आजोबा त्यांच्याकडून 500 आलेत. हा चेंडू मात्र वाईट पाहायला मिळालाय. सामना अगदी गोलंदाजी करणाऱ्या ध्रुव 11 या टीमच्या बाजूने मात्र झुकलाय. डीजे रेडी ठेवा. कोणतरी जिंकेल, कोणतरी नाचेल. नाचू दे, आपली स्पोर आहेत. चला आता शेवटच्या बॉल वरती सामना फिनिश आणि सामना जिंकला लाल वादल संघ. तो ध्रुव 11 या संघानं. डीजे